आजी म्हणाली तू तुझं कर्तव्य पार पाड, त्याचा शोध घे. हेच माझं प्रारब्ध आहे. पण काय आहे माझं कर्तव्य? मुलगी म्हणून बाबांना वाचवणं की सून म्हणून मूल जन्माला घालणं? आजी स्पष्ट उत्तर देऊन का नाही गेली? मीरा, हा, अगं आईंसोबत एवढी मोठी घटना घडली, त्याचं तुला काहीच वाटत नाहीये का? वाटलं ना. तुझ्या वागण्या बोलण्यातून तुला वाईट वाटलं असं जाणवत नाहीये. मी कुठे म्हणाले की मला वाईट वाटलं? हेच मीरा, तुझं हेच वागणं ना मला अजिबात पटत नाहीये. अगं तुझा आईंवर विश्वास का बसत नाहीये? मीरा, त्यांचा जीव धोक्यात आहे अगं. बरं मला सांग, तू म्हणतीये तसं जर आईच हे सगळं घडवून आणत असतील तर त्या स्वतःचा जीव धोक्यात का घालतील? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी स्वतः होते तिथे, मी पाहिलं त्यांच्या रूम मध्ये असा अचानक प्रकाश पसरला होता अगं. आणि मग अचानक तो गायब झाला. आई घाबरल्या खूप, त्या अशा सोफ्यापर्यंत आल्या होत्या. मीरा, त्यांचा जीव खरंच धोक्यात आहे. मीरा, मी तुझ्याशी बोलतीये, तू ऐकतीयस तरी का माझं? ताई तू तू हे सगळं का करतेस? का करतेयस म्हणजे? काय हेतू आहे तुझा? काय स्वार्थ आहे तुझा? मीरा, स्वार्थ नाही, कर्तव्य आहे ते माझं. बाबांसोबत जे काही झालंय त्याचं तुला काहीच वाटत नाहीये का? मीरा, मी सत्याच्या बाजूने आणि त्यालाच कर्तव्य म्हणतात. ताई थँक्यू. का? सत्याच्या बाजूने उभं राहणं हेच कर्तव्य असतं. मला तुझ्यामुळे कळलं. बाकी सगळं देवी महागौरी बघून घेईल. वेदा, आता तुझ्या शरीराचा क्षय होणार. तुझ्या शरीराला नेमकं काय झालं, कसं झालं हे कोणालाच कळणार नाही. डॉक्टरच काय, कोणता मांत्रिकही तुला वाचवू शकणार नाही. तू जाशील कार्टे आणि या घरात माझा सावज जन्माला येईल. आयुभंजनम देहनाशम कोश कोश प्रज्वलितम. आयुभंजनम देहनाशम कोश कोश प्रज्वलितम. आयुभंजनम देहनाशम कोश कोश प्रज्वलितम.
आता ना मी त्या विषयाबद्दल बोलणारच नाही. अगो बाई, काय गो मीरा, तुला काय त्या समोरच्याच्या मनातलंही कळायला लागलंय का? आत्या, अहो ते मी मीरा, मी तुला विचारणार होते, पण आता तुलाच काही बोलायचं नाही म्हटल्यानंतर मी तरी काय करणार ना. म्हणजे मला विचारायचं होतं तुला, पण काय ना, या घरात किंमतच नाही आता आम्हाला. आत्या, असं नाही आहे काही. सॉरी, विचारा ना. काय विचारायचं? काही नाही, एवढंच विचारायचं होतं की तुझी सासू तुला काही बोलली नाही ना कशाबद्दल? बाळाबद्दल? नाही, आपल्या सगळ्यांसाठी हा विषय बंद झालाय. सगळ्यांसमोर जो निर्णय झाला तोच फायनल आहे, आणि म्हणून मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. येते. माझं पोट. ऐक, आई, बाबा. आई, आई. हॅलो. हा, वेदाचे बाबा. नाही नाही, घरीच आहे. आणि तुम्ही? बर. माझं पोट. आई. वेदा तिच्या खोलीत आहे, अभ्यास करते. आई. हो, चालेल, ठेवते. आई. माझं पोट.